रेडी येऊ का? बाय बाय बाय. ओके ओके. 12:22. ड्रोन चाहिए, हात काढायचे बाहेर. फुल टेंट हा लागलेला आहे. आता आम्ही जरा आराम करतो पण सकाळी भेटतो. जाण्याकरता हा 1.5 तास लागेल. तुमच्या चालण्यावरती डिपेंड आहे, पण 1.5 तास लागेल. आणि जर तुम्ही निरगुळ पाड्यातून तुम्ही जर ट्रेक करायला सुरुवात केलं हरिहरगडाचं, तर तुम्हाला डबल लागू शकतो. म्हणजेच तिथून तुम्हाला 3 तास लागू शकतात. पण जो निरगुळ पाड्याचा जो रस्ता आहे हरसवाडीपेक्षा खूप सोपा आहे. हा जो हरसवाडीचा जो रस्ता आहे ते खूप चढणीचा भाग खूप आहे आणि निसरड्या वाटा आहेत. त्यामुळं तुम्ही डिपेंड करता की म्हणजे तुम्हाला लवकर जर यायचं पोचायचं असेल गडावरती, तर तुम्ही हा रस्ता हरसवाडीचा तुम्ही नक्की चॉईस करू शकता. किंवा जर तुम्हाला रस्ता व्यवस्थित पाहिजे, म्हणजे असे जास्त चढणीचा भाग नको आहे, तर तुम्ही निरगुळपाडा
तो तुम्ही रस्ता नक्की चॉईस करू शकता. बस आता आम्ही रस्त्याने चालतोय पुढे. आणि बाय द वे ते जे तो जो 2 जे रस्ते आहेत म्हणजे हा हरसवाडीचा आणि निरगुळपाड्याच्या वाटा, ज्या 2 पायवाटा आहेत त्यामध्ये एका ठिकाणी भेटतात. त्या तुम्हाला मी पुढे गेल्यानंतर दाखवतो की त्या कुठे भेटतात. आणि या गडावरती येण्याकरता मला वाटतं प्रवेश फीसुद्धा आहे. पण आता लॉकडाऊनच्या काळामध्ये कदाचित ते सगळं बंद आहे. आम्ही आलो तर सगळं आम्ही सकाळी 4 वाजता आलो तर बंद होतं, पण ते बंदच आहे. आता कुठलीही प्रवेश फी आकारण्यात नाही येत आहे. त्या ठिकठिकाणी तुम्हाला असे छोटे छोटे स्टॉल आहेत जसे की कलावंतींना होते. त्यामुळं भूक वगैरे जर लागली तर तुम्ही नक्की सगळं म्हणजे घेऊ शकता, आपली भूक मिटवू शकता. चला हळूहळू आपण थोडी सरकत राहूया. मित्रांनो, ही आहे निरगुळपाडा इकडून येणारी पायवाट आणि आम्ही हरसवाडी करून आलो ती वाट. ह्या दोन्ही पायवाटा इथे मिळतात. सरळ वाट जाते आपल्या गडाकडे. काय आहे का हे? हिरडा बोलतात त्या. रेडा हिरडा हे खातात का हे? आपला दमा खोकला बरा होतो त्याच्यापासून. पण कसं खातात? असं डायरेक्ट ते असं कुटायचं, भुगी बनवायची हां, आणि त्याची खायची. अच्छा. हे सगळं म्हणजे मिक्स करून बुकी करायची की? हा, मिक्स करून.
फायनली मित्रांनो आता मी फायनल टप्प्यावरती पोहोचलेले आहोत. खूप दम लागला, बघितलं असाल. खूप थरार अशी गडाची चढाई होती. आता आम्ही इथे परत एकदा तिसऱ्यांदा लिंबू सरबत पितोय. खाली 2 वेळा प्यायलेला, आता तिसऱ्यांदा पितोय. लिंबू सरबत पितो आणि मग भेटूया. मित्रांनो, इथे मारुतीरायाचं मंदिर आहे. मारुतीरायाची मूर्ती आहे इथे. एकदम आम्ही टॉपला आलेलो आहोत, एकदम वरती. तर मित्रांनो, आता आम्ही एकदम जो वरचा जो टॉप जो व्ह्यू होता तिथून आम्ही जाऊन आलो. एकदम वरती असं म्हणजे बघण्यासारखं असं वरती काहीच नाही आहे. माझ्या मते हा फारशा कलावंतींपेक्षा जरा डेंजर होता. कलावंतीन डेंजर आहे, पण हा त्याच्या नेक्स्ट लेवल आहे. आम्ही तुम्हाला सांगणार होतो की वरती असं काही नाही बघण्यासारखं. जस्ट एक बुरुज आहे आणि त्याच्यावरती आपला फ्लॅग आहे आणि बस लोक तिथपर्यंत जातात आणि तिथून मग येतात परत. आणि हा इथे एक पाण्याचा टाका आहे इथे. आता हे मला माहिती नाही की हे पितात की नाही. बाजूलाच मारुतीरायाचं मंदिर आहे आणि बाकी सगळे आता लोक संडे असल्या कारणाने सगळेजण येतात तिथे. खूप गर्दी वाढलेली आहे. आता बघूया, आता आम्ही जे आणले ते आम्ही आता खातो. टेंट लावायचा विचार होता, फोटो घेण्याचा विचार होता, म्हणजे गडावरती टेंट लावून फोटो घेण्याचा विचार होता. पण आता बघूया की आम्ही आता मॅगी आणलेली ती खातो, अंडी आणलेली ती खातो. नंतर बघूया का मला 3ला बरोबर बाईक स्टार्ट करायची. 3ला म्हणजे आम्हाला ॲटलिस्ट 2ला किंवा 1:30ला आम्हाला उतरावं लागेल. सो चला, नक्की चला, भेटू. बाय. जय शिवराय. आणि मित्रांनो, मस्तपैकी आमचा आता मॅगीचा कार्यक्रम पूर्ण होत आहे. वाजलेत 12 दुपारचे आणि प्रशांत आपला आता मॅगी बनवत आहे. मी टेंट लावलेला आहे. आता इथं मॅगीचा लाभ घेतो. ॲक्च्युली हवा खूप आहे म्हणून आम्ही असं गवतामध्ये लावलंय सगळं. मित्रांनो, मॅगी खाऊन झालेली आहे आणि आता आम्ही कॉफी बनवतो मस्तपैकी. साखर इथेच आहे. आमचा गॅस हवा लागते म्हणून आम्ही इथे ठेवतो. बस मित्रांनो, आता आमची कॉफी होते मस्तपैकी. वातावरण बघा तुम्ही, एकदम झकास झालेलं आहे. टाक. हरिहरगड उर्फ हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात होता. शहाजी राजांनी 1636 साली निजामशाहीची पुनर्स्थापना करतेवेळी त्र्यंबक गडाबरोबर हा किल्ला सुद्धा जिंकून घेतला. पुढे तो मोगलांकडे गेला. त्यानंतर मोरेपंत पिंगळे यांनी 1670मध्ये हा गड जिंकून स्वराज्यात आणला. पुढे मोगल सरदार मादप्पर खानाने 8 जानेवारी 1689ला हा किल्ला परत जिंकला. पुन्हा हा किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला व शेवटी 1818मध्ये हा किल्ला इंग्रजांनी जिंकून घेतला. खरे तर त्यावेळी किल्ल्याकडे जाणारा वाटा उद्ध्वस्त करणे हे इंग्रजांचे धोरण होते, पण किल्ला अपवाद ठरला. कारण त्याच्या पायऱ्या ह्या 200 फूट सरळ व तीव्र चढाच्या असून अति उंच ठिकाणावर बांधल्यासारख्या वाटतात.
डग स्टॉक यांनी 1986 मध्ये या किल्ल्यावर सर्वप्रथम ट्रेकिंग केली होती. इथला ट्रेक डोंगर पायथ्याशी असलेल्या निरगुळपाडा या गावातून सुरू करण्यात आला होता. या गडाची उंची 3676 फूट एवढी आहे. मित्रांनो, हा जो माझ्या समोरचा जो गड आहे तो भास्कर गड आहे. त्याकरिता जाण्याकरता तिकडून त्याची पायवाट आहे त्या खालच्या बाजूने. हा समोरचा भास्कर गड आहे. हा चला तुम्हाला जमत नाही गाडी चालवायला, चला लवकर आम्ही येतो. इकडे सगून आहे. इकडे इकडे तुला बिस्किट येतो. इकडे खाशील ना. इकडे टाकू नको. या इकडे या. अरे सगुनेने खाल्लेला आहे भरपूर का. टेन्शन घेऊन तुझंच आहे, कोण तुझ्या जोडील नाही. चारा खात नव्हती ना माझी सागुना. हा सगुने इन्नस का पाहिजे आवाजला सांग काकांना. आरामात का, हळू का, पोट दुखेल. सगुने आरामात चल. सगुने निघतो. हा भेटू आपण पुढच्या वेळेला, आलो तर तुला भेटेन. चल बाय. तर मित्रांनो, आता आम्ही घरी निघालेलो आहोत. ऑलमोस्ट म्हणजे पोहोचलेलो आहोत. बस 10 मिनिटात आम्ही एकदम गडाच्या पायथ्याशी पोहोचू. मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग तुम्ही नक्की सांगा कमेंट्स करून. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.